पुणे महानगर प्रदेशात गेल्या 24 तासातील मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर, दरड कोसळणे आणि पाणी साचण्याच्या घटना घडल्या। या संकटाच्या काळात PMRDचे अग्निशमन दल आणि पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल यांनी युद्धपातळीवर बचाव कार्य करत शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले। मावळ आणि लोणावळा परिसरात दरड कोसळल्यानंतर तात्काळ शोध व बचाव मोहीम राबवण्यात आली। पाटण आणि मळवली येथे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले। आळंदी येथे पूर परिस्थितीत केंद्रे महाराज मठात अडकलेल्या 20 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 24 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। लोणावळ्यातील वेदांत अकॅडमी परिसरातून 25 नागरिकांना तसेच माउंट व्ह्यू सोसायटी आणि आबेडा व्हिला परिसरातून 15 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। चाकण चिंबळी फाटा परिसरातील एका कंपनीत पुराचे पाणी शिरल्याने अडकलेल्या 20 ते 25 कामगारांचीही सुरक्षित सुटका करण्यात आली। धायरीतील लक्ष्मी पार्क सोसायटीमध्ये घरात अडकलेल्या 11 आणि 4 वर्षांच्या 2 लहान मुलींना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढून पालकांच्या ताब्यात दिले। याशिवाय नांदेड सिटी येथे गॅस गळती रोखण्यात आली, तर धानोरे गावात रस्त्यावर पडलेले मोठे झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली। सध्या लोणावळा परिसरात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी PDRFची 3 पथके तैनात असून नियंत्रण कक्ष 24 तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। PMRDचे अग्निशमन दल व PDRF प्रमुख देवेंद्र पोटपोडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। अधिकृत आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।